आपण डायरेक्ट मोठा जंक्शन विषय भाऊ आपला डायरेक्ट आपण डायरेक्ट मोठा जंक्शन विषय भाऊ आपला डायरेक्ट आताच 2 प्रीमियर व्हिडिओ पाहिला तो इंस्टाग्रामला खूपच ट्रेंडिंगला चाललाय। त्याच्यावरती हे जे ट्यूटर आहे तर आणलाय हा जो व्हिडिओ तो कॅपकट मधून क्रिएट केलेला आहे। जर कोणी आपल्या चॅनल वरती नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा। असे तुम्हाला ट्रेंडिंग टॉपिक वर जे ट्यूटर आपल्या चॅनल वरती मिळून जातील। आता तुम्हाला काय करायचं व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी कॅपकट इथे ओपन करायचे। कॅपकट इथे ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। तुमचं जे ते फोटो सेल इथून सिलेक्ट करून घ्यायचं तर इथे आपण हा जो फोटो इथून सिलेक्ट करून घेऊया अशा प्रकारे। त्याच्यानंतर सिंपली इथून ऍड करूया। हा फोटो इथून ऍड केल्यानंतर रेशोचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। 9.6 इथून रेशो सिलेक्ट करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं। त्याच्यानंतर हा जो फोटो त्यावरती क्लिक करून 2 बोटांनी हा जो फोटो इथून सिलेक्ट करायचा अशा प्रकारे। हा फोटो इथून सिलेक्ट केल्यानंतर इथून बॅक करायचे। ओव्हरलेचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं। अगेन ऍड ओव्हरलेवरती क्लिक करून आपण जो बीट मॉड्यूल दिला तो तुम्हाला इथे सिलेक्ट करून सिंपली इथून ऍड करायचा आहे। हा बीट मॉड्यूल ते ऍड केल्यानंतर त्याच बीट मॉड्यूलवरती क्लिक करायचे। खाली थोडे इथे स्क्रोल करायचे आणि इथून एक एक्स्ट्रा ऑडिओचं ऑप्शन सिंपली त्यावरती क्लिक करून द्यायचं अशा प्रकारे। त्याच्यानंतर इथून जे आपलं सॉन्ग आहे इथून ऍड होऊन जाईल। हे सॉन्ग इथून ऍड झाल्यानंतर हा जो फोटो आहे त्यावरती क्लिक करून ह्याच्या फोटोची लेंथ आहे जेवढं हे सॉन्ग आहे तिथपर्यंत न्यायची अशा प्रकारे। नेल्यानंतर सिंपली आपल्या पहिल्यांदा ठेवायचं आहे आणि जो आपण बीट मॉड्यूल ऍड केला आहे त्यामध्ये जे आपण बीट दिले आहेत त्या जिथून चेंज होतील तिथून हा जो फोटो आहे इथून स्पीड करायचा। पहिली बीट बघायची कुठे चेंज होत आहे तर इथे आपली बीट इथून चेंज होईल। ठीक आहे अशा प्रकारे इथून आपली बीट अशा इथून चेंज होत आहे तिथं आपण स्प्लिट करूया। ठीक आहे त्याच फोटोवरती क्लिक करूया। पहिला ऑप्शन स्प्लिटचा आहे त्यावरती क्लिक करायचं। त्याच्या पुढची बीट बघायची लगेच तिथंच आपली चेंज होते। अशा वेळी हा जो फोटो आहे तो शेवटच्या बीट मार्पर्यंत इथून कट करत न्यायचा आहे। कट केल्यानंतर हा जो बीट मार्क आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि आपल्या इथे रिप्लेसच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपण जे PNG दिले इथून ऍड करायचं। तर मी काय करतो सर्व फोटो इथून बीट नावासह इथून स्प्लिट करून घेतो। तुम्ही पण घ्यायला लागेल तर इथे तुम्ही बघू शकता सर्व फोटो आपण इथून बीट नावासह इथून स्प्लिट करून घेतल्यानंतर सिंपली हे जे पहिले ट्रान्झॅक्शन आहे त्यावरती क्लिक करायचं। लाईट इफेक्ट ऑप्शनला द्यायचं। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल ब्लास्ट नावाचं इथून सिलेक्ट करायचे। सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला अप्लाय टॉलचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला आहे ना दुसरा फोटो तिथे यायचा आहे। त्या फोटोवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला आहे ना एक ट्रान्सफॉर्म ऑप्शन आहे सिंपली त्यावरती क्लिक करायचं। मिररवरती टॅप करायचं आहे। त्याच्यानंतर पुढे आपल्या ॲडजस्ट ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला ॲडजस्टचं ऑप्शन आहे त्यामध्ये यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक सॅच्युरेशनचं ऑप्शन मिळून जाईल त्यावरती क्लिक करून सॅच्युरेशन संपूर्ण कमी करायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। अशा प्रकारे आपल्याला आता काय करायचं आहे त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटो ही प्रोसेस करायची। त्याच्या पुढचा फोटो सोडून त्याच्या पुढच्या फोटोला असंच करत शेवटच्या फोटोपर्यंत इथे आपल्या घरात आणायचं आहे। त्याच्यानंतर हा जो आपला दुसरा फोटो आहे त्यावरती क्लिक करायचं आहे। ॲनिमेशनचं ऑप्शन आहे खाली 3 नंबरला त्यावरती क्लिक करायचं। तुम्हाला इनच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल रॉक व्हर्टिकलचा इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या इनमधलाच रॉक हॉरिझॉन्टलचा जो पेड आहे इथून स्लाइड करायचं त्या फोटोला। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना जो त्याच्या पुढचा फोटो आहे त्या फोटो आपल्या इनमधलाच सिविंग बॉटमचा जो पेड आहे इथून स्लाइड करायचा इनमध्ये मिळून जाईल। पुन्हा त्याच्या पुढचा जो हा फोटो आहे त्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो पेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्प्लॅट नंबर 1चा इफेक्ट स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला झूम 1चा जो पेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला प्लॅन नंबर 2चा इथून इफेक्ट स्लाइड करून द्यायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला स्ट्रेच अँड डिस्टोचा जो पेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्याला आहे ना कॉम्बोमधला डिस्टो राईटचा जो पेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो कॉम्बोमधला वेव अँड साईडचा जो पेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या कॉम्बोमधला स्लाइड अँड वेवचा जो पेड आहे इथून स्लाइड करायचा आहे। पुन्हा त्याच्या पुढच्या फोटो आपल्या आहे ना कॉम्बोमधला झूम 1चा जो पेड आहे इथून स्लाइड करून सिंपली इथे आपल्या पहिल्यांदा ठेवायचं आहे। पहिल्यांदा आल्यानंतर इथे तुम्हाला इफेक्टचं ऑप्शन त्यावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर फीडबॅक टूवरती क्लिक करायचं तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे। यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल बीट ब्लिंग तिथून स्लाइड करायचा आणि ह्या ज्या इफेक्टची लेंथ असेल हा जो आपला पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला ठेवायची आणि ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे। स्पीड 0 करायची, इंटेन्सिटी 0 आणि सिंपली आपल्या बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। त्याच्यानंतर त्याच लेअरवरती क्लिक करायचं। डुप्लिकेटचा ऑप्शन येते 3 नंबरला मिळून जाईल त्यावरती क्लिक करायचं आहे। जी डुप्लिकेट लेअर होईल त्यावरती क्लिक करून रिप्लेसचं ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजिंगच्या ऑप्शनमध्ये येऊन यामध्ये तुम्हाला एक डायमंड झूमचे इफेक्ट आहे इथून सिलेक्ट करायचं आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे। ॲडजस्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून स्पीड येते 10 ठेवायचे आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे।
त्याच्यानंतर पुन्हा आपल्या पहिल्यांच्याच थांबायचं, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करून येथे तुम्हाला ग्लिचच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट घेऊन जाईल, क्रोमॅटिक नावाचं इथून स्लाईड करायचं आहे आणि ह्याच्या पेक्षा लेंथ असेल पहिल्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर सिम्पली आपल्या हा जो दुसरा फोटो आहे तिथे जे तो आपण स्प्लिट केला तिथे. त्याच्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करूया, तुम्हाला आहे ना नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे आणि यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जायचं सेक नावाचा इथून स्लाईड करायचं अशा प्रकारे. आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल दुसऱ्या फोटोपासून शेवटच्या फोटोपर्यंत न्यायची. नेल्यानंतर ॲडजस्टवरती क्लिक करून स्पीड येते तुम्हाला 20 ठेवायचं आहे, इंटेन्सिटी 20 आणि बरोबर चिन्हावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर हा जो आपला तिसरा फोटो आहे जिथं आपण स्पीड केला ते द्यायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करू येतं तुम्हाला काय करायचं आहे, लाईट इफेक्ट ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला इफेक्ट मिळून जायला स्पार्टूचा इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल 6-7 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत त्या दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर सिम्पली हा जो आपला 8 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आम्हाला स्पीड करा ते द्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आहे, तुम्हाला नाईट क्लबच्या ऑप्शनमध्ये देऊन यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल फ्लॅश नावाचा इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असेल आपल्याला 8-9-10 सेकंद तिथले जे 3 फोटो आहेत त्या तिन्ही फोटोला ठेवायची. त्याच्यानंतर सिम्पली आपल्या हा जो 12 सेकंद आहे तिथला फोटो जिथं आपण स्पीड केला ते द्यायचं आहे. व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं, क्लिक केल्यानंतर तुम्हाला स्पीडच्या ऑप्शनमध्ये द्यायचं आहे. यामध्ये तुम्हाला एक इफेक्ट मिळून जाईल 3 लेअर मिररचा इथून हा जो इफेक्ट आहे इथून स्लाईड करायचा आहे आणि ह्याच्यापेक्षा लेंथ असे 12 आणि 13 सेकंद तिथले जे 2 फोटो आहेत ते दोन्ही फोटोला ठेवायचे. त्याच्यानंतर हा जो व्हिडिओ आहे तिथे आपला क्रिएट होऊन जाईल. तर हा जो पण व्हिडिओ क्रिएट केला आहे तो सेव्ह करण्यासाठी वरती जो एक्सपोर्टचा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आणि इथून तुमचा जो व्हिडिओ आहे त्याचा एक्सपोर्ट होऊन जाईल. थँक्स फॉर वॉचिंग.